नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जवाहर नवोदय विद्यालय जो प्रवेश परीक्षा घेतली जाते त्यामध्ये जो विभाग आहे गणित विभाग अंकगणिताचा, त्यावर एकूण 20 प्रश्न विचारले जातात आणि प्रश्नांचा जो नंबर आहे तो 41 ते 60 असा आहे आणि एकूण यावर गुण 25 आहेत आणि तुम्हाला याकरिता 30 मिनिटांचा कालावधी दिलेला असतो। तर तुम्हाला एवढा पुरा होईल याची तुम्ही काळजी घ्या। तर गणित या विषय जो आहे तो कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे किंवा कोणकोणते चॅप्टर आपण म्हणूया की त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये। तर एकूण 15 घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात। यामध्ये पहिला आहे संख्या आणि संख्या पद्धती, यामध्ये संख्यांचे प्रकार वगैरे आहेत त्याच्यामध्ये। दुसरा आहे पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया, अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया, अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म, संख्यांचे मसावी आणि लसावी, दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया, दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकांत रूपांतर, त्यानंतर काही राशींच्या मापनावरही प्रश्न विचारले जातात, जसे की लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन इत्यादी। त्यानंतर अंतर, काळ आणि गती यांचे मापन, त्यावर आधारित प्रश्न असतात। गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण, गणितीय सूत्रांचे सरलीकरण, शतमान आणि त्यांचे उपयोग, नफा आणि तोटा, सरळ व्याज आणि काही भूमितीवर आधारित जसे की परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ, तर यावर आधारित सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर एकूण 15 घटकावर आधारित हे प्रश्न आहेत। तर या सर्वांचा आपण अभ्यास करणार आहोत। तर एक एक घटक घेऊन मी तुम्हाला याचे मुद्दे, महत्त्वाचे मुद्दे कोणते ते सांगणार आहे। त्यावर आधारित कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे देखील मी तुम्हाला उदाहरणासह समजून सांगणार आहे आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न देणार आहे मी, जेणेकरून तुम्हाला ते हेल्पफुल होतील तुम्हाला जे सोडवण्यासाठी, आणि काही ट्रिक्ससुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। तर आजचा पहिला घटक जो आहे तो संख्या आणि संख्या पद्धती। तर चला तर मग व्हिडिओला आपण आजच्या सुरुवात करूया अभ्यासाला। तर जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये, आणि जे की नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी इच्छुक असतील। तर चला तर मग सुरू करूया। तर आपला पहिला घटक आहे संख्या आणि संख्या पद्धती। मित्रांनो, संख्या हा जेव्हा आपण विचार करतो संख्यांचा, तर आपल्याला माहिती आहे की एकक, दशक, शतक आपण आतापर्यंत शिकलेलो असू, तरीसुद्धा एक रिकॅप घेऊया आपण। तर संख्या जी आहेत त्यांची आपल्याला स्थानिक किंमत लक्षात आली पाहिजे। स्थानिक आणि दर्शनी किंमत हे मी तुम्हाला समजावून सांगते। तर एक आपण संख्या घेऊया बघा इथे। तर यामध्ये याची दर्शनी किंमत जी असते ती जी संख्या आपल्याला दिसते ती असते, आणि स्थानिक किंमत कोणती, तर ती कोणत्या स्थानावर आहे ती संख्या यावर अवलंबून आहे। समजा आता इथे आपण एक संख्या घेतली आहे 4555, एकदम छोटं एक्झाम्पल घेऊया आपण 4555। तर या ठिकाणी 4 हीची जी स्थानिक किंमत आहे ती 4000 आहे, हो ना, कारण आपण वाचताना बघा 4555 असं घेतो। तर या ठिकाणी 4चा आपण काय म्हणतो, 4000 म्हणतो, हीच त्याची स्थानिक किंमत आहे। त्यानंतर 500, ह्या 5 जो आहे त्याला आपण 500 म्हणतो, म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती आहे, 500 आहे। आणि 55 यामध्ये ह्या 5 जो आहे त्याची स्थानिक किंमत 50 आहे, आणि लास्टचा जो एकक स्थानावर आहे त्याची किंमत ही 5 आहे। तर स्थानिक किंमत जी असते ही कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची ही स्थानिक किंमत कशी असते, तर त्या संख्येतील त्याचं स्थान कुठे आहे, एककवर आहे, दशकवर आहे, शतकवर आहे का हजारवर आहे, अशा स्वरूपात असतं। तर आपण पाहूया की काही स्थानिक संख्या ज्या आहेत त्या आपल्याला कुठपर्यंत, म्हणजे या नवोदय परीक्षेमध्ये आपल्याला कुठपर्यंत शिकायचे आहे, तर त्या एकूण 10 पटींनी वाढतील अशा आपण फक्त 10 कोटीपर्यंत बघूया। तर पहिलं आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष किंवा 10 लक्ष, कोटी, 10 कोटी किंवा 10 कोटी, ठीक आहे। तर हे डावीकडून उजवीकडे यांची स्थानं आपण
हे केलेले आहेत आणि ते कमी कमी होत गेले, डावीकडून उजवीकडे कशी होत गेली ती कमी कमी होत गेली आहे. तर हे झालं त्यांची स्थानिक किंमत. तर तुम्ही अशा प्रकारे किती 10 कोटीपर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्यांची स्थानिक किंमत तुम्हाला लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे. ठीक आहे. तर मग दुसरं जो आहे ते आहे संख्या. कोणकोणते प्रकार आहे संख्येमध्ये, तर आपण बघूया की संख्येमध्ये एकूण जर पाहिलं तर 7 आपण बेसिकली 7 प्रकार घेऊया. एक पहिला आहे नैसर्गिक संख्या, ज्याला आपण नॅचरल नंबर म्हणतो. आणि नॅचरल नंबर हे जे आहे ते N, कॅपिटल N या लेटरने डिनोट केले जातं. आणि नैसर्गिक संख्या कोणत्या असतात, तर नैसर्गिक संख्या ज्या आपण व्यवहारामध्ये वापरतो अशा, होय ना. तर रोजच्या व्यवहारात ज्या पण आपण वापरतो संख्या त्या असतात नैसर्गिक संख्या. त्या 1, 2, 3, 4 आणि सो ऑन, म्हणजे अनंत. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे पूर्ण संख्या, ज्याला आपण इंग्लिशमध्ये होल नंबर म्हणतो, जो W या लेटरने डिनोट होतो. आणि पूर्ण संख्या जी असते ती शून्याला धरून असते, म्हणजे 0, 1, 2, 3 ते अनंत. तिसरा जो प्रकार आहे तो आहे पूर्णांक संख्या, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इंटिजर्स म्हणतो. आणि याच्यामध्ये निगेटिव्ह संख्या पण येतात, जसे की शून्यापासून -1, -2, -3, -4 लेफ्टकडे आणि राईटकडे +1, +2, 3 आणि हे सुद्धा अनंत असतात. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो आहे समसंख्या. समसंख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 2ने भाग जातो अशा समसंख्या असतात. 2, 4, 6, 8. तर हे आणि पुढे ज्या संख्यांना 2ने भाग जातो अशा संख्या असतात त्या समसंख्या असतात. तिसरा जो आणि पाचवा प्रकार जो आहे तो विषम संख्या. विषम संख्या म्हणजे ज्या संख्येला 2ने भाग जात नाही. आता कोणत्या संख्येला 2ने भाग जात नाही, 3, 5, 7, 9 है ना, 11. तर ह्या संख्येला विषम संख्या म्हणतात. 6वा प्रकार आहे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे ही मूळ संख्या ते एक तर नैसर्गिक संख्या असते आणि एक आणि त्याच संख्येनं त्या संख्येला भाग जात असतो. आता उदाहरणार्थ पाहिलं तर एक मूळ संख्या जर आपण घेतली 3, ठीक आहे, तर 3 ही संख्या कशी आहे, ही नैसर्गिक संख्या आहे. पण 3 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो, 3 या संख्येला 1ने जातो आणि फक्त 3नच जातो. जर मोठी संख्या घेऊया आपण, उदाहरणार्थ 17, ठीक आहे, तर 17 या संख्येला, 17 ही सुद्धा नैसर्गिक संख्या आहे आणि 17 या संख्येला 1ने आणि फक्त 17नेच भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने तिला भाग जात नाही. त्यानंतर आहे संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय, तर ज्या मूळ संख्या नाहीत अशा, ओके, मूळ संख्या नसलेली आणि 1 पेक्षा अधिक संख्येने ज्या संख्येला भाग जातो, ठीक आहे, 1 किंवा जास्त, 1 पेक्षा जास्त संख्येने ज्याला भाग जातो अशा, जसं की 4 आहे, 8 आहे. आता 4 या संख्येला बघा, 4 या संख्येला कितीने भाग जातो, 1ने तर जातोच, पण आणखीन त्या व्यतिरिक्त 2ने जातो आणि स्वतः 4ने जातो. त्यानंतर 8 घेऊया, 12 घेऊया. 12 घेतले तर कसं भाग जातो बघा, 12 या संख्येला 1ने तर जातो, शिवाय 2ने जातो, 3ने जातो, है ना. त्यानंतर 6ने जातो आणि 12ने जातो. तर हे झाले संयुक्त संख्या. आता लास्ट जो प्रकार आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर जोडमूळ संख्या म्हणजे मूळ संख्याचे जोड्या जर घेतल्या, मूळ संख्यांच्या जोड्या, आता उदाहरणार्थ घेतलं तर 3 आणि 5 हे मूळ संख्या आहेत, ठीक आहे, आणि ह्या जोडमूळ संख्येतला फरक किती आहे बरं, 3 आणि 5 मधला फरक 2 आहे, ठीक आहे. 11 आणि 13 ह्या दुसरी मूळ संख्या आहे, त्याच्यातला फरक किती आहे, त्याच्यातला फरक पण 2च आहे. मग अशा मूळ संख्या ज्यांच्या जोड्यातील संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात. अजून एक लक्षात घ्या, महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की 2 हे एकच समसंख्या अशी आहे जी मूळ संख्या आहे, जिला, आणि बाकी सगळ्या कशा आहेत, सर्व विषम संख्या आहेत. कशामध्ये मी म्हणते हे मूळ संख्येमध्ये म्हणते. म्हणजे
मूळ संख्येमध्ये 2 ही एकमेव मूळ संख्या आहे, बाकी सगळ्या संख्या ह्या कशा आहेत, विषम आहेत. ठीक आहे, म्हणजे 2, 3, 5, 7, 11 ह्या कशा आहेत, मूळ संख्या आहेत. फक्त 2 ही एकमेवच समसंख्या आहे. तर आजच्या याच्यामध्ये आपण पाहिलं, आजच्या पार्टमध्ये आपण संख्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात हे पाहिलं आहे. ठीक आहे, आता पुढच्या पार्टमध्ये आपण बघूया की याच्याशी संबंधित कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.